नमस्कार, आपल्या सगळ्यांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत। आज आपण सुंदर राखी बनवायला शिकणार आहोत। त्यासाठी मी हे 2 रंगाचे लोकरीचे धागे घेतले आहे आणि हा 3 mm क्रोशाचा हुक घेतला आहे। तुम्ही या 2 च्या ऐवजी वेगळे रंगसुद्धा घेऊ शकता। तर पिवळ्यापासून सुरुवात करूया। जसा फुलाच्या मधातला भाग असतो पिवळ्या रंगाचा त्याप्रमाणे। तर इथे पहिल्यांदा एक मॅजिक रिंग तयार करायचे आहे लूप। आता या लूप मध्ये आपल्याला सिंगल क्रोशे करायचे आहे एकूण 8 वेळा। या प्रकारे टोटल 8 सिंगल क्रोशे करून झाल्यानंतर दाखवते। बघा 4 असे 8 करून घेऊ मग दाखवते। हे बघा 8 सिंगल क्रोशे झाल्यानंतर इथे पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर परत एक चेन करायची आणि आता या सेकंड राउंड मध्ये काय करायचं आहे, प्रत्येक स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे। म्हणजे या राउंड मध्ये टोटल 16 सिंगल क्रोशे होईल। सेम स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशे, अशा प्रकारे 16 सिंगल क्रोशे करून घेते आणि नंतर दाखवते। 16 सिंगल क्रोशे झाल्यानंतर याला स्लिप स्टिचने जोडून घेऊ आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे। हा झाला फुलाच्या मधातला भाग। आता आपल्याला फुलाच्या पाकळ्या करायच्या आहेत। तर त्यासाठी मी हा रंग घेत आहे। पहिले याला एक गाठ करून घ्यायची आणि कोणते एका स्टिच मध्ये याला जोडायचं सिंगल क्रोशाने। आता 1 2 3 चेन करायच्या आणि याच स्टिच मध्ये एक ट्रिपल क्रोशा करायचा। आता नेक्स्ट स्टिच मध्ये असाच ट्रिपल क्रोशा करायचा आहे याच्या पुढच्या चेन मध्ये। हे बघा असा। आणि आता हे जे नेक्स्ट स्टिच मध्ये आपण ट्रिपल क्रोशा केला तिथेच 1 2 3 चेन करून जोडायचं सिंगल क्रोशाने। तर ही झाली आपली एक पाकळी। आता नेक्स्ट स्टिच मध्ये जोडायचं स्लिप स्टिचने। इथे 3 चेन करायच्या 1 2 3 आणि या स्टिच मध्ये एक ट्रिपल क्रोशा करायचा। आता पुढच्या स्टिच मध्ये म्हणजे पुढच्या जो आपण सिंगल क्रोशा केलाय पिवळ्या रंगाने त्याच्यामध्ये एक ट्रिपल क्रोशा। आता 3 चेन 2 3 आणि त्याच स्टिच मध्ये त्याला सिंगल क्रोशाने जोडायचं। ही झाली दुसरी पाकळी तयार। तर म्हणजे कसं करत आहे, 3 चेन आणि एक ट्रिपल क्रोशा सेम स्टिच मध्ये, नेक्स्ट स्टिच मध्ये एक ट्रिपल क्रोशा आणि 3 चेन। म्हणजे हे 3 चेन सुरुवातीला येत आहे आणि 3 चेन शेवटी येत आहे पाकळीच्या। आणि नेक्स्ट स्टिच मध्ये स्लिप स्टिच करून परत रिपीट करायची ही पाकळी। तशा प्रकारे 8 पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा प्रकारे 8 पाकळ्या झाल्या आहेत। आता इथे शेवटी जेव्हा आपण याने स्लिप स्टिचने जोडलं त्यानंतर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा। तर इथे आपलं हे फूल पूर्ण होत आहे, पण आता याला आपल्याला आणखी
डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी काही मोती लावायचे आहे। इथे मी मधात पांढरा लावत आहे आणि बाजूला गोल्डन कलरचे लावणार आहे। तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। हा मोती जोडायचा कसा ते बघू। पहिले मागून सुईमध्ये धागा घेतला, मागे इथे याला पहिले फिक्स करायचं धाग्याला एक गाठ करून, फक्त तो समोरून दिसणार नाही याकडे थोडं लक्ष ठेवायचं। त्यानंतर ही सुई समोर आणायची, त्यात मधातला जो सेंटरचा होल आहे तिथून सुई समोर आल्यानंतर यामध्ये मोती टाकायचा आणि नंतर मग परत दुसऱ्या साईडनी सुई मागच्या बाजूला न्यायची आणि इथे सुद्धा सुरुवातीला जशी गाठ केली तशी इथे पण एक गाठ करून घ्यायची। इथल्या एका स्टिचला जोडून अशा प्रकारे हा इथे फिक्स केला। तुम्हाला लूज वाटत असेल तर आपण 1-2 स्टिचेस परत घेऊ शकतो। पिवळ्याच रंगाचा धागा घ्यायचा, म्हणजे हे बाहेर जरी आलं तरी दिसणार नाही। इथे मी याला आणखी 2-3 स्टिचेस घेऊन जोडून घेतला आणि जास्तीचा धागा कापून घ्यायचा। त्यानंतर याची दोरी करायची आहे, त्यासाठी मी असा मेहंदी कलर घेत आहे। डार्क ग्रीन पण घेऊ शकता किंवा जसा पाकळ्यांचा ब्ल्यू कलर आहे म्हणजे स्काय ब्लू आहे तो सुद्धा घेऊ शकता। हा मी मोठ्या छिद्राच्या सुईत टाकून घेतला आणि जितकी लांबी पाहिजे या राखीच्या दोरीची तितका तो कापून घ्यायचा। मी डबल याच्या हे घेत आहे दोऱ्या, ती गाठ करून घ्यायची। आता इथे जोडून घ्यायचं, हा जो पिवळा भाग आहे तिथे। हा पिवळ्या भागाला न जोडता या पाकळीत जोडते, कारण पिवळ्या भागाला जोडून तितकं चांगलं नाही दिसत आहे ते। इथे जोडून साधी सिंपल गाठ मारायची। त्यानंतर इथे हा पिवळा मोती टाकायचा आणि परत इथे एक गाठ लावायची अगदी मोती जवळ, अशी अगदी टाईट, मोतीला टाईट बसेल अशी, म्हणजे मोती निघणार नाही। अशाच भाग इकडे पण करायचा आहे। मी या बाजूने इतका धागा सोडते इथून कापून। आता ह्याच प्रोसेसने इकडे पण जोडायचं। ह्याच्याच अपोजिटच्या पाकळीला जोडून घ्यायचं आहे। या पाकळीमध्ये मागून दोरा टाकायचा आणि इथे गाठ लावून घ्यायची।
त्यानंतर इथे जसा मोती टाकला तसाच इथे पण टाकायचा आणि परत याच्या शेजारी गाठ करायची. अशा प्रकारे आपला हा धागा लावून झाला आहे. आता हा सुईपासून वेगळा करून घ्यायचा. आता फिनिशिंगसाठी हे जे जास्तीचे धागे आहे ते कापून घेऊ शकतो किंवा मग यांनी असे अलगद ओढून घ्यायचे आतल्या बाजूने. आता हा हिरवा धागा ओढताना थोडी काळजी घ्यायची, कारण तो समोरून दिसायला नाही पाहिजे. हे बघा, आता हा ओढला पण समोरून पण दिसत नाही आहे. तसाच हा पण ओढून घेऊ. त्याच याच्यातून डायरेक्ट पण कापू शकतो, पण डायरेक्ट कापलं तर ते कधी पण निघायची शक्यता राहते. असेच हे पण आतल्या दिशेने ओढून घ्यायचे. त्यानंतर वाटल्यास कापू शकतो, पण मी ते तसेच राहू देतो. तर ही सुंदर नाजूक अशी राखी खूप कमी वेळात बनवून तयार होते. याच्यात तुम्ही असे लाल पिवळ्या कॉम्बिनेशनचे पण बनवू शकता, पिवळा गुलाबी, आणि विकत घेण्यापेक्षा असे स्वतःच्या हातानेच बनवून वापरू शकता. तर तुम्हाला ही राखीची डिझाईन कशी वाटली? माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी यापुढे जे ट्युटोरियल्स अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे. आणि काही व्हिडिओ मी अपलोड केले आहे, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. त्यातच राखीची ही दुसरी डिझाईनसुद्धा मी आधी टाकली आहे, तर ती पण तुम्ही बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच सुंदर वेगवेगळ्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत नमस्कार.